मनसरमध्ये बनावट दूध निर्मिती रॅकेट उद्ध्वस्त, 26 आरोपींविरुद्ध गुन्हा, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुणे जिल्ह्यातील मनसर परिसरात बनावट दूध निर्मिती करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा अन्न सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मनसर पोलीस ठाण्यात तब्बल 26 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपींमध्ये सुशांत हिंगे मनसर, हेमंत टेके अकलूज, संदीप लोढा मनसर, संजोग यादव भिवंडी, चेतन भोर जुन्नर, कैलास साळंगे शिरूर, कुणाल कुलवडे जुन्नर, शुभम गिरवले अहिल्यानगर, सचिन सपकाळ शिलोड, वैभव हांडे जुन्नर, शुभम वाळुंज मनसर, अजित करंडे राहुरी, रोशन देवकर अवसरी, राजू सांडभोर अवसरी, प्रमोद घोरपडे राहुरी, प्रमोद कडू राहुरी, बाबूराव झडगे दौंड, सोनू घोरपडे पिल्यू, विठ्ठल जाधव पाबळ, अभिजित काटे उरुळी कांचन, अभिजित शेंडकर माही जळगाव, आकाश सावंत जुन्नर, सतीश केजळे पाबळ, मनोहर ढमाले कडूस, ठकसेन अरगडे पिंपळगाव आणि राजेश तांबे अवसरी खुर्द यांचा समावेश आहे. तपासात आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी विविध रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करणे, त्याची साठवणूक, वाहतूक आणि विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत सुमारे 2,04,490 रुपयांचा मुद्देमाल आणि 1,385 किलो भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मनसर पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाकडून सुरू असून या रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोधही घेतला जात आहे.